जय शिवराय मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनतो आहे आपला. तर आज मंगळवार, आज आमच्या वाडीत 3 वर्षांनी गोंधळ आहे, त्रैवार्षिक भैरी भगवती मातेचा. तर या व्हिडिओमध्ये गावातील भैरी भगवतीचा किंवा देवी देवतांचा गोंधळ कशा प्रकारे केला जातो हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच मजा येईल आणि आपल्या कोकणातील परंपरा कशा प्रकारे जपल्या जातात हे देखील तुम्हाला समजेल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मंडळी, या गोंधळाच्या निमित्ताने घरोघरी जोगवासुद्धा मागितला जातो. तर तो जोगवा हा कसा मागितला जातो आणि ते जोगवावाले आता नेमके आमच्या घरात आलेले आहेत. तर तो जोगवा कसा प्रकारे मांडला जातो त्याची पद्धत परंपरा मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. चला. तर ही सर्व मंडळी आमच्या वाडीतच आहे आणि आता आपण बघूया जोगवा कसा प्रकारे मागितला जातो देवीचा. तर अशा प्रकारे मंडळी संध्याकाळ झालेली आहे आणि गोंधळाची वेळ जवळजवळ आलेली आहे. तर आम्ही सुद्धा निघालो आहेत वाडीत. तर हा असा माझा आजचा गेटअप आहे. तर संध्याकाळ झालेली आहे, बहुतेकशे लोक वाडीत जमा झाले असतील. तर आपण सुद्धा जाऊन बघूया तिकडे काय तयारी सुरू झाली आहे. अशा प्रकारे आम्ही गोंधळासाठी तयार होऊन निघालो आहोत. तर आमच्या साड्यावरचं हे वातावरण बघू शकता आणि या गोंधळासाठी आमचे मामासुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि ही त्यांची रिक्षा आहे. बघू शकता आपण. काय संपर्क म्हणजे तुम्हाला त्यांचं गाव विलावडे आहे. तर विलावडे गावातले जे कोण असतील तर त्यांना कधी रिक्षाची गरज भासल्यास तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. मामाचं नाव आहे प्रकाश पांचाळ. तर ही आमच्या मामाची ऑटो आहे. यंदाच घेतलं ना मामा, नवीनच आहे, बघू शकता आपण. तर बिंदासपणे तुम्ही मामाला संपर्क साधा, त्या भागातील लोक तिकडचे असतील तर त्यांनी संपर्क साधा. तुम्हाला रिक्षाची गरज असेल तर माफक दरात तुम्हाला भाडं देखील सांगितलं जाईल अशी पूर्ण. आणि आमचे ड्रायव्हरसुद्धा म्हणजे मामा आमचे म्हणजे खात्रीशीर ड्रायव्हर आहेत, नो डाऊट त्याच्यामध्ये. तर चला आपण निघूया. पोरं निघालेले आहेत, तयारी झालेली आहे, आपण जाऊया वाडीत. फायनली मंडळी मी वाडीत तर आलेलो आहे. अजून तर तयारी सुरू झाली नाही आहे. तोपर्यंत ह्या गोंधळासाठी आमच्या वाडीची सजावट केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारे हा मेन एंट्री आहे ही. तर ही सजावट आणि इकडे पाहुणे मंडळीसुद्धा आलेले आहेत आणि गाड्यांसाठी गाड्या इतक्या झाल्या आहेत की आमचं जे पार्किंग आहे, पार्किंगची जागा आहे ही सुद्धा एकदम खचाखच भरलेली आहे. ही बघू शकता इकडे. तर त्या मनाने तुम्ही अंदाज करू शकता की ह्या जेवढ्या गाड्या दिसत आहेत त्या मनाने इकडे पाहुणे मंडळी आलेले आहेत आमच्या वाडीत. हे बघा, संपूर्ण जागा ही गाड्याने पॅक झालेली आहे. तर अशा प्रकारे वाडीत आता बघूया
हे आमच्या वाडीतील मंडळी आहेत. हे आमचे दगडूशेठ आहेत, म्हणजे अनिकेत. तर हे भाऊजी आहेत, हे सुद्धा आमच्या वाडीतले आहेत. तर चला अशाच प्रकारे वाडीत किती जण उपस्थित आहेत ते सुद्धा आपण बघूया, जाऊया, बघूया काय सुरुवात तिकडे झाली आहे आणि कशा प्रकारची सजावट झालेली आहे. तर मला वाटतं पाहुणे मंडळी म्हणजे इतर जवळच्या गावातील आलेले आहेत. तर वाडीत कोणताही कार्यक्रम असला तर आमच्या वाडीत तुम्ही बघू शकता, मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असाल, कोणताही कार्यक्रम असला तर सजावट एक आकर्षण असतं आमच्या वाडीचं. तर आपण बघू शकता. तर जिथे जेवण सुरू आहे, मला वाटतं ह्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे बहुतेक, म्हणजे 3 ठिकाणी पंगत बसणार आहेत. तर मला वाटतं इकडे जेवणाची पंगत बसणार आहे, हे बघू शकता आपण. तर अशा प्रकारे जेवणसुद्धा बनवण्याची तयारी सुरू आहे इकडे. तर जेवणासाठी इकडे शाकाहारी जेवण बनत आहे. काका नमस्कार. कुठल्या गावातले तुम्ही? चांदोरचे. गेल्या वेळेला पण तुम्हीच होतात ना? हे वागरडचे. तर चांदोरचे आणि वागरडचे काका आपल्याकडे जेवण बनवण्यासुद्धा आले आहेत. मला वाटतं मागच्या गोंधळाला हेच आपल्याकडे होते. तर ह्यांनी जेवणाची व्यवस्था आणि जेवणसुद्धा जबरदस्त बनवलं होतं. तर यावर्षीसुद्धा ते जेवण व्यवस्थितच बनवतील, यामध्ये काय डाऊट नाहीच आहे. तर ऑल द बेस्ट तुम्हाला, जेवण छान बनवा. तोपर्यंत आपण जाऊया तिकडे सुद्धा, म्हणजे जिथं मंडप सुरू आहे, जिथे दीप प्रज्वलन वगैरे होणार आहे, तिकडे आपण जाऊया. तर अशा प्रकारे जेवणाची सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे. आणि आता आपण जाऊया जिथे ड्युटी पाजळणार आहेत त्या ठिकाणी. तर तिथे सुद्धा बघूया काय तयारी सुरू आहे आणि किती जण तिथे उपस्थित आहेत. तर आमच्या वाडीतील आमचे दादा हा सुद्धा या म्हणजे गोंधळासाठी उपस्थित झालेले आहेत, हजर झालेले आहेत, मुंबईकर चाकरमानीसुद्धा. तर चला बघूया काय काय तयारी सुरू आहे आणि कोण तिकडे आलेत अजून. तर या ठिकाणी ड्युटी पाजळण्यात येणार आहे. तर मला वाटतं जेमतेम तयारी झालेली आहे. आपण एंट्री करूया. तर मुंबईकर चाकरमानीसुद्धा उपस्थित आहेत. एक डेकोरेशनची तयारी आपण दरवर्षी जसे म्हणतो त्याप्रमाणे करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकता वाडीतले ग्रामस्थ तसेच पाहुणे मंडळी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर इकडे वाडीतले ग्रामस्थ उपस्थित आहेत. तर या ठिकाणी देवीचा मान बांधण्याची म्हणजे तयारी सुरू आहे. आपण बघू शकता बांधण्याची पद्धत कशा प्रकारे आहे. देवीचा मुकुट बांधण्यात येत आहे. तर अशा प्रकारे अन्य तयारी सुद्धा चालू आहे. आपण बघू शकता ग्रामस्थ उपस्थित आहेत, तसेच पाहुणे मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. अजून वेळ तर झाली नाहीये. तर आपण जाऊया थोडं घरामध्ये, बघूया इकडे काय तयारी सुरू आहे. या घरामध्ये आमचे मुख्य देव आहेत. अशा प्रकारे पाहुणे मंडळी सुद्धा आलेले आहेत. आपण बघूया इकडे आतमध्ये काय तयारी सुरू आहे. परत एकदा आपण बघूया देवीचा जो मांड आहे ती जो बांधण्याची म्हणजे प्रक्रिया आहे, पद्धत आहे, काही इथं चालू आहे. तर ती सुद्धा आपण बघूया. हळूहळू तयारी सुरू होते, कारण जो 7 वाजता टाइम दिलेला होता आपण तो आता जवळ येत आहे. तर त्या अगोदर ही तयारी झाली पाहिजे.
या गोंधळासाठी छोटी बच्चे कंपनी सुद्धा आलेली आहेत. मला वाटतं अजून कार्यक्रम सुरू झाला नाहीये, तर हा जो एरिया दिसतोय तुम्हाला थोड्या वेळाने तुम्हाला पूर्ण भरलेला दिसेल जेव्हा कार्यक्रम सुरू होईल ड्युटीचा. तर हे आपले गजानन मेस्त्री, हे तयारी त्यांची झालेली आहे. सगळी तयारी झालेली आहे ना? तुमची सुद्धा तयारी झाली आहे ना? तर हा ड्रेस कोड त्यांनी यंदा फॉलो केलेला आहे, सोबत टोपी आहे. तर बघूया आणखी काय काय इकडे चालू आहेत. कार्यक्रमासाठी या गोंधळासाठी जे डोंगरे आहेत ते आपल्याच बाजूच्या गावातील म्हणजे राजापूर तालुक्यातील पेंडकळ गावातले आहेत. तर मला वाटतं ते बहुतेक लोक ते आलेले आहेत, म्हणजे दुपारीच आलेले आहेत. तर त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. मला वाटतं त्यांची तयारी बहुतेक सही झालेली आहे. एक व्यवस्थितरित्या देवीचा मान आपण जो बांधतोय किंवा ते पुढचा जो कार्यक्रम होणार आहे तो ते सुद्धा ते व्यवस्थित पार पाडणार आहेत. तर सांगायची गोष्ट म्हणजे अशी की या अगोदरचा जो गोंधळ झाला त्या गोंधळात सुद्धा हेच लोक राजापूर पेंडकळ गावातलेच लोक उपस्थित होते. तर मला वाटतं त्यांनी गेल्या वर्षी सुद्धा म्हणजे गेल्या गोंधळाला सुद्धा जबरदस्त म्हणजे प्लॅनिंग केलं होतं आणि व्यवस्थितरित्या कार्यक्रम त्यांनी करून दिला होता. तर या वर्षी सुद्धा ते हा जो कार्यक्रम आहे, आजचा जो गोंधळ आहे तो व्यवस्थितरित्या पार पाडून देतील, आपल्याला याच्यामध्ये डाऊट नाहीच आहे. तर माझ्या मते इकडे संबळची सुद्धा संबळ जो वाजवण्यात येतो या गोंधळासाठी तो सुद्धा म्हणजे बांधण्याची चढवण्याची तयारी सुरू आहे. कारण थोड्याच वेळात आपला जो गोंधळाचा जो कार्यक्रम आहे तो सुरू होणार आहे. तर इकडे साऊंडची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. हे जे साऊंडचे व्यवस्थापक आहेत आपल्याच वाडीतील आनंद मेस्त्री, दर वेळेला ते आपल्याला म्हणजे आपल्या वाडीचं कोणतंही काम असलं ते आवाजून पुढे असताना पुढाकार ते घेतात. तर आज देखील ते पुढाकारांनी काम करत आहेत. तर साऊंडची व्यवस्था इकडे झालेली आहे आणि आता आपण बघू शकता देवीचं रूप हळूहळू तयार होत आहे. अजून किती वेळ आहे? मांडप करायचं, मांडप केल्यावर काढा. तर मला वाटतं अजून थोडासा वेळ बाकी आहे, तयारी सुरू आहे, आपण बघूया. तर मंडळी सांगायची गोष्ट म्हणजे अशी, या गोंधळासाठी जे देवीचा मान बांधणार आहे ते लोक राजापूर पेंडकळ गावातले आहेत आणि जो ड्युटी पाजवणार आहेत आणि संबळ वगैरे वाजवणार आहेत ते गोसावी ज्यांना आपण म्हणतो ते इंदवटी गावातले आहेत. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की या गोंधळासाठी 2 गावातून लोक आलेले आहेत. तर मी तुम्हाला मागे म्हणजे अगोदर बोललो होतो की हे सर्व जे एकत्र काम चालू आहे हे सगळे एकत्र लोक करतात, पण असं नाहीये. या म्हणजे या गोंधळासाठी 2 प्रकारचे विविध लोक आलेले आहेत, म्हणजे गोसावी आणि मांड भरण्यासाठी. तर ते आपापले काम करतायत. तर जसं काम सुरू होत म्हणजे पूर्ण होत आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेनच. तर चला बघूया. आता बहुसंख्य संख्या वाढलेली आहे कारण वेळ जवळ आली आहे ड्युटीची. तर हळूहळू गर्दी वाढलेली आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर चला बघूया. तर वाडीच्या माध्यमातून सर्वांना ही गांधी टोपी सुद्धा देण्यात आलेली आहे. सर्वांच्या डोक्यावर तुम्हाला गांधी टोपी दिसणारच आहे. तर मला वाटतं वेळ होत आलेली आहे. मला वाटतं साऊंड सुद्धा आपला तयार झालेला आहे. आपण बघूया बाहेर काय तयारी सुरू आहे. तर अशा प्रकारे वेळ तर जवळ आलेली आहे आणि आपण बघू शकता जे अगोदर लोक होते त्यापेक्षा आता जी जागा होती ती तुम्हाला संपूर्ण भरलेली दिसणार आहे. वाडीतील मुंबईकर चाकरमानी सुद्धा उपस्थित झालेले आहेत आवर्जून. तर अशा प्रकारे आता थोड्याच वेळात ही जी जागा तुम्हाला दिसते ही पूर्ण भरलेली दिसेल. वाडील चाकरमानी सुद्धा उपस्थित झालेले आहेत. बघूया, व्हाईट ड्रेस कोड आहे आणि हे सुद्धा वाडील चाकरमानी आपली तरुण मंडळी सुद्धा उपस्थित आहे. तर बघूया, मला वाटतं तयारी सुरू झालेली होती, पूर्ण झालेली असेल.
सर्वांच्या डोक्यावरती तुम्हाला वाडीतील ग्रामस्थ जेवढे आहेत किंवा अन्य काही पाहुणे मंडळी आहेत त्यांची सुद्धा तुम्हाला डोक्यावरती टोपी दिसेल. वाडीच्या माध्यमातून सगळ्यांना पुरवण्यात आलेली आहे. तर हळूहळू आता ही तयारी सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आपल्या इष्ट मंडळांचं श्री विश्वकर्मा उत्कर्ष मंडळ सुतारवाडी आणि सौली ग्रामस्थ मंडळ सुतारवाडी यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. बरोबर 7 वाजता आपला कार्यक्रम सुरू करायचा आहे. सर्वांनी मंडपात हजर राहायचं आहे. तर अशा प्रकारे अजून आपल्याला 15 ते 20 मिनिटं वाट बघायला लागणार आहे. कारण जे मान बांधायचं काम आहे ते अजून पूर्ण झालं नाहीये. जसं ते पूर्ण होईल ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेनच. तर त्यापूर्वी जे आपण जेव्हा आलो होतो तर त्या वेळेला जी गर्दी होती तर त्या मनाने आता ही जी गर्दी आहे ती खूप वाढलेली आहे. कारण लोकांची उत्सुकता सुद्धा जास्त आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. आता अगोदर आपण जेव्हा आलो तेव्हा किती माणसं होती आणि आता आपण किती माणसं बघतो या व्हिडिओ मध्ये. आधी काय आधी जरूर नाही काय सर्वांचे आपल्या मागच्या बाजूला बघून
करतोय. धन्यवाद. सर्वांनी आमच्या विनंतीचा मान राखून सर्वांनी सहकार्य करायचंय. चौकाशी या कोण रहिमा आहे या चौकाशी हो नाही शांती आईला बोल ना त्याला घेऊन तो फायनली मुंबई थोड्याच वेळात प्रज्वलनाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. तर ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर चला त्याची सुद्धा आपण मजा घेऊया. बाजू बाजू बाजू
जे जेवण वाढण्यासाठी जे स्वयंसेवक आहेत त्यांनी जिथे जेवण वाढायचं आहे त्या जागी सर्वांनी लगेचच हजर राहायचं आहे. सर्वांनी नोंद घ्या. कोणी महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाहीये. हा प्रसाद स्वयंसेवक आहेत तरी कृपया सर्व संपूर्ण पूजा कार्यक्रमाचे नियोजन करायचं आहे की समजून घ्या. फायनली अशा प्रकारे मंडळी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम म्हणजे दिवटी नाचवण्याचा सुद्धा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. आणि आता याच्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर महाप्रसाद दोन प्रकारे आहे, शाकाहारी आणि मांसाहारी. तर ज्या ज्या ठिकाणी जागा आहे उपलब्ध आहेत त्या त्या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. आणि वाडीतील स्वयंसेवक यांनी ती जबाबदारी म्हणजे वाढण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे. तर चला जाऊया आपण तिथे बघूया कशी व्यवस्था चालू आहे. ही जी जागा तुम्ही बघत आहात ह्या जागेला आमच्या वाडीत चौतार असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी शाकाहारी जेवण जे आहे ते वाढण्यात येत आहे. आमच्या बाजूच्या गावातील लोक देखील उपस्थित आहेत शाकाहारी जेवणासाठी, बहिणीतले सुद्धा. तर जेवणाची व्यवस्था उत्तमरित्या केलेली आहे. तर अशाच प्रकारे मांसाहारी आणि म्हणजे मांसाहारीमध्ये जे जेवण मटण आणि चिकनची व्यवस्था केलेली आहे ती सुद्धा आपण बघूया. तर वाडीतील सर्व स्वयंसेवक इथे जबाबदारीने आपली भूमिका पार पाडताना आपल्याला दिसत आहेत. प्रत्येकजण कोणती ना कोणती एक जबाबदारी घेऊन ती पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. पण बघू शकता एक व्यवस्थित नियोजनसुद्धा चालू आहे. वाडीतील जी तरुण मंडळी आहे जे स्वयंसेवक आज बनले आहेत ते जबाबदारीने आपले काम पूर्ण पाडत आहेत. कारण 3 ठिकाणी पंगत बसलेले आहेत. तुम्ही बघितला असाल व्हिडिओमध्ये, एक शाकाहारी आणि 2 मांसाहारी, त्याच्यामध्ये चिकन आणि मटणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. मला वाटतं इकडे पण सुद्धा जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पण बघू शकता
तर याच ठिकाणी चिकनची आणि मटनची पंगतसुद्धा वाढण्यात येणार आहे एकत्रच. कारण शाकाहारी पंगत जिथे बसलेली आहे ते अंतर आणि हे अंतर जास्त असल्यामुळे जे स्वयंसेवक जे जेवणाची व्यवस्था करतायत, नियोजन करतायत, जेवण वाढतायत, त्यांची धावपळ होऊ नये म्हणून याच ठिकाणी चिकन आणि मटणाची ही जी लाईन आपण बघताय ही एकत्रच बसवण्यात येणार आहे. ही जी लाईन आपण बघू शकता ही लाईन आपली शाकाहारीसाठी आहे. ह्या शाकाहारी लाईनमध्ये सुद्धा महिलांचा आणि पुरुष वर्गाचा दोन्ही देखील समावेश करण्यात आलेला आहे. कारण ही जागा भली मोठी असल्यामुळे इथं अरेंजमेंटसुद्धा व्यवस्थित करण्यात आलेली आहे. आपण बघू शकता. इथून घ्या होतं इथनं ह्यांच्या इथनं. तर वाडीतील स्वयंसेवक जे आहेत, जे तरुण मुलं आहेत ते जेवण वाढण्याचं जे काम आहे ते अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करतायत, जबाबदारी घेऊन काम करतायत वाडीच्या कार्यक्रमात. त्यांनी देखील जबरदस्त सहभाग दाखवला आहे, ज्याच्यामुळे हे जे हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो व्यवस्थितरित्या पूर्ण होतो आहे. ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितला असालच. तर वाडीत कोणताही कार्यक्रम असला तर वाडीतील प्रत्येकजण म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण आपापलं कर्तव्य आपापली जबाबदारी पार पाडताना आपल्याला प्रत्येक कार्यक्रमात दिसतो. तर ह्या कार्यक्रमातसुद्धा आजच्या कार्यक्रमातसुद्धा गोंधळाच्या कार्यक्रमातसुद्धा प्रत्येकजण आपलाच घरातला कार्यक्रम आहे असं समजून प्रत्येकजण हा कार्यक्रम म्हणजे ती जबाबदारी पार पाडतोय. आणि त्याच्यामुळंच हे जे आपल्याला जे नियोजन दिसतं आहे हे त्यांच्यामुळे शक्य झालं आहे. तर चला अशाच प्रकारे वरती देखील बाजूच्या घरात देखील ती जी अरेंजमेंट आहे ती देखील व्यवस्थित होते. तर चला आपण जाऊया. ड्युटी प्रज्वलन तर झालेलं आहे आणि आता दर्शन घेण्यासाठी वाडीतील ग्रामस्थ त्याचप्रमाणे जे पाहुणे मंडळीसुद्धा आलेले आहेत, बाजूच्या गावातील देखील काही मंडळी आलेले आहेत ते दर्शन घेत आहेत. ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे. तर चला तिथे सुद्धा रांग आहे, थोडीशी गर्दी आहे, ते सुद्धा आपण बघूया. अशा प्रकारे जिथे देवीचा मांड आहे त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे ओटी भरण्याचं म्हणजे कार्यक्रम सुरू आहे. त्याचप्रमाणे आतमध्ये सुद्धा म्हणजे जे घर आहे मूळ देवस्थान आहे त्या ठिकाणी सुद्धा ओटी भरण्याचं म्हणजे कार्यक्रम सुरू आहे. ते सुद्धा आपण बघूया. तर या ठिकाणी देवीचा मांड जिथं आहे तिथे ओटी भरण्याचं काम सुरू आहे आणि घरात देवाच्या जे मूळ देवस्थान आहे त्या ठिकाणी सुद्धा ओटी भरण्याची लाईन सुरू आहे. तर ही जी लाईन जी आपण बघताय ही सुद्धा ओटी भरण्यासाठी आहे. आता ही लाईन सुद्धा हळूहळू वाढत चाललेली आहे. कार्यक्रमासाठी 1000 रुपयाची देणगी गेलेली आहे. धन्यवाद.
नाही का? थांब एक मिनिट. यांच्याकडून 501 रुपयाचं देणगी आलेली आहे गोंधळाच्या कार्यक्रमासाठी. धन्यवाद. बाबा आनंद आतमध्ये आहे. सेजल संदीप मेस्त्री हिच्याकडून गोंधळाच्या कार्यक्रमासाठी 201 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. हरिश्चंद्र कदम इसवली कोंडवाडी यांच्याकडून गोंधळाच्या कार्यक्रमासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. राहू दे चालू. संजय धोंडो मेस्त्री शिवारांकडे यांच्याकडून गोंधळाच्या कार्यक्रमासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. अरे एवढी भूक लागली. चालू दे. कोणतरी नंबर लावायला पाहिजे ना. बोल त्यांना म्हणून टाक. हे बोल तू. चालेल. फायनली मंडळी या कार्यक्रमासाठी गोंधळाच्या कार्यक्रमासाठी जे पाहुणे मंडळी किंवा इतर गावातील लोक आले होते त्यांचा जेवणाचा जो व्यवस्था होती कार्यक्रम होता तो सर्वसाधारण पार पडलेला आहे. त्याचप्रमाणे वाडीतील लोक देखील सर्व ग्रामस्थ देखील अजून जेवायचे बाकी आहेत. सर्व ग्रामस्थांचं जेवण एकाच पंक्तीत करण्याचं नियोजन आहे. तर अशा प्रकारे हे सर्व नियोजन व्यवस्थितरित्या होतं. त्याचं जे काम होतं त्याची जी जबाबदारी होती ते वाडीतील सर्व ग्रामस्थांनी तसेच तरुण मंडळांनी एक स्वयंसेवक म्हणून ही भूमिका एक व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे. तर बघूया आता आपण. मला सुद्धा भूक लागलेली आहे, वेळ झालेली आहे जेवणाची आणि ती सुद्धा कधी होते, जेवणाची पंगत कधी बसते ते सुद्धा पाहूया. आणि जी गर्दी होती ती सुद्धा आता फायनली कमी झालेली आहे. अशा प्रकारे सर्व लोकांचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही सुद्धा सर्व वाडी ग्रामस्थ देखील आता जेवायला बसलेले आहेत. ह्या बाजूला आहेत आपले स्वयंसेवक मंडळी. वाडीतील ग्रामस्थ देखील या पंक्तीला पण जेवाय बसतायत आता. बस इथं डायरेक्ट बसायला पुढे आला हे जरा वरती बघा. फायनली आपलं सुद्धा जेवण झालेलं आहे. वाडीतील ग्रामस्थ जे आता आहेत जेवायचे ते सुद्धा आता बसणार आहेत, म्हणजे बसले आहेत. तर अशा प्रकारे हा जो कार्यक्रम आहे जेवणाचा सुद्धा आणि गोंधळाचा सुद्धा तो व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे. तर जी गर्दी होती ती सुद्धा आता कमी झालेली आहे. मला वाटतं ही शेवटची पंगत असेल. तर ही सुद्धा आपण बघूया. तर ही बघू शकता आपण शेवटची पंगत आहे. अशा प्रकारच्या पंक्ती त्या पण बहुतेक भरपूरशा झालेल्या होत्या. त्यापैकीच ही बहुतेक शेवटचीच पंगत आहे. शेवटची पंगत नाही, शेवटचीच पंगत ना. हां, कन्फर्म नक्की झालेलं आहे. हीच शेवटची पंगत आहे आपली. आणि जे बाकीचे ग्रामस्थ आहेत आपले तिथे आपण वरती बसणार आहोत तिकडे. जांभूळगडच्या दाजी बंडाची हिरावंती मुलगी आहे. माझं काय लग्न झालेलं नाही. माझं लग्न काय झालेलं नाही. मी कर्ण कुवार आहे. होईल ना. जा म्हणले
होईन म्हणतो आहे नाही नाही जाणे नंबर तर फायनली म्हणजे हा गोंधळाचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे. जेवणाची अरेंजमेंटसुद्धा व्यवस्थित झाले आणि ते सुद्धा पार पडलेले आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलला ठेवत असतो. तोपर्यंत भेटूया चॅनलच्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.